मला YouTube ब्लॉग काढायचे, पण झालं आता दिमाग जास्त शार्प चालतच नाही, त्यात माझे काय प्रॉब्लेम. हॅलो, गुड मॉर्निंग. तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये जी सांगितली होती ना की नवीन गोष्ट मी चालू करते ती डेली ब्लॉगिंग आहे, पण यूट्यूबवर. ब्लॉग बनवायचं रिझन म्हणजे जेव्हा मी मोठी होईल, जेव्हा मला बघेल की मी कशी दिसत होते, पण मला माझी ग्रोथ बघायची आहे की मी लाईक इथून तिथपर्यंत कशी गेले असं. आणि मी जशी एकदम शुद्ध बोलते ना तशी माझी एकदम फ्लुएंट ॲक्सेंट नाही आहे. आणि व्लॉगिंग बनवण्याचं दुसरं कारण म्हणजे मी लाईक 2025 आता सगळ्यांसाठीच ते वाईट गेलं असं दिसतंय सगळीकडे, की सगळ्यांसाठीच खूपच वाईट गेलं किंवा इतकं चांगलं नाही गेलं. सेम माझ्यासाठी असंच झालं. मी खुश होते असं नाही आहे, मी खुश होते, पण एक सॅटिस्फॅक्शन जे असतं ना आपल्याला खुशीमध्ये, ते मला नव्हतं या 2025मध्ये. कारण खूपच अप्स अँड डाऊन्स आले, म्हणजे अप्स नाही आले, डाऊन्सच आले पूर्ण मला. कारण मेंटली खुश नव्हते, म्हणजे खुश होते पण सॅटिस्फाईड नव्हते. आणि माझं जे काय बोलतात ते ॲकॅडमिक्स असतं आपलं, जे मी एक्झाम्स दिल्या वॉटएव्हर, मी जे शिक्षणामध्ये, त्यात पण मी ऑलमोस्ट 0 काइंड ऑफ झाले होते. असं वाटत होतं की मी काहीच नाही करत आहे माझ्या लाईफमध्ये. कारण माझं इंस्टाग्राम पण चालू नव्हतं, यूट्यूब पण चालू नव्हतं. करण्याचं ड्रीम होतं, पण एक हिंमत बोलतात ना ती नव्हती. आता झाली आहे. 2026मध्ये मला ना रिग्रेट्स नाही पाहिजेत माझ्या लाईफमध्ये, और मला काही स्ट्रेस नाही पाहिजे मेंटली की मी हे नाही केलं, मी ते नाही केलं. मला इंस्टाग्राम करायचं, मला यूट्यूब करायचं, मला त्याला प्रायोरिटी जास्त द्यायची आहे, कारण माझा इंटरेस्ट त्याच्यामध्ये जास्त आहे. कारण माझी फॅमिली पण मला दाखवायची आहे याच्यामध्ये. कारण जेव्हा ते पण मोठे होतील तेव्हा त्यांना पण दिसेल की आम्ही कसे होतो, आम्ही कसे राहत होतो, ह्या गोष्टी व्लॉग्समध्ये दिसतात. असं काही मला ग्रो करताना बघायचं आहे, याच्यासाठी मी ब्लॉगिंग चालू करते. आणि डेली ब्लॉग्स माझे असतील चालू. कुणालाच ॲक्च्युअलमध्ये माहीत नाही आहे. मी फक्त मम्मीला आयडिया दिली होती की आय वॉन्ट टू स्टार्ट इट, पण अजून म्हणजे झालं नाही. पण माझ्या काल मनात होतं ही परवा दिवशीपासून, आणि मी परवा दिवशी इतके इंटेन्स विचार करत होते या गोष्टीबद्दल की मला करायची आहे डेली ब्लॉगिंग स्टार्ट, आणि मी करते आहे. कालच करायची होती, पण काल मी बाहेर गेले आणि दिवस कसा संपतो आहे तेच कळत नाही आहे. पण मी डेली ब्लॉग्स टाकायचं ट्राय करेन, बिकॉज माझ्या मावशी इम्पॉर्टंट आहे. मावशीचं नाव घेते पहिलं, की कारण मावशीने मला ना मोबाईल घेऊन दिला आहे. आणि आहे माझ्याकडे मोबाईल, जो लाईक ड्रीम आहे एखाद्या क्रिएटरचं की आयफोन घ्यावा, आणि तो मला लिटरली स्टार्टिंगच्या 10 दिवसाच्या आतमध्ये मला मोबाईल मावशीने घेऊन दिलेला आहे. मी जाते खाली, कारण ना ऊन लागते जास्त, तहान लागली मला. थंडी पण आहे आणि ऊन पण आहे. वरी गेल्यावर ऊन लागतं, खाली गेल्यावर नाही लागतं. हाय, ही माझी बहीण. तिला ना तिच्या सुंदरतेवर गर्व आहे, त्याच्यामुळे ना ती व्हिडिओमध्ये येणार नाही, पण मी टाकणार. बाय द वे, आज ना म्हणजे आता मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये, जर तुम्ही इंस्टा व्लॉग बघितला असेल ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मला माझ्या भावाचं लग्न आहे आणि मला ड्रेस घ्यायला जायचं आहे. तर तो काल मी घेतला नाही, तर आज मला मम्मीला विचारायचं, जर ती मला पैसे देत असेल तर मी आज जाणार आणि ते कपडे घेऊन येणार आहे. आजच्या बदल्यात मला जायचं आहे उद्या. आणि हे ना पिंपल्स ना मला वाटतं काय माहीत का आलेत, मलाच कळलं. तर आता मला थोडंसं वजन कमी करायचं आहे, कारण जो माझा ड्रेस आहे ना त्यात माझी वेस्ट दिसते, ऑब्व्हियसली दिसली. बेली फॅट कमी करायचं असेल ना तर सकाळी उठल्या फक्त ल्यूकवॉर्म वॉटर प्या, म्हणजे त्यात लिंबू नाही, काय नाही, फक्त ल्यूकवॉर्म वॉटर. ठीक आहे. करायचे ऑलमोस्ट 2 वर्ष मी हॉस्टेलला राहिली आहे, आणि तिथे राहून काय झालं की मी जे चपात्या होत्या ना त्यामध्ये मैदा होता ॲड, म्हणजे ते जे आयता पीठ असतं ना ते घ्यायचं, ते वापरायचे. आणि मी त्या चपात्या 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 एखाद्या टाईमला खायचे. आणि त्याच्यामुळे माझं वजन इतकं वाढलं होतं ना, आता तरी तुम्हाला थोडंसं मॅनेजेबल दिसत असेल माझं, की ठीक आहे, ओके. पण पहिलं ना असं म्हणजे फुगले होते माझे गाल पूर्ण. असे चपात्या एकतर घरच्या मिळाल्यात मला, आणि पुण्याला होते त्यावेळेस पण डबा लावलेला होता, त्याच्यामुळे त्या चपात्या ना छान होत्या. पण मी जिथं हॉस्टेलला राहत होते ते दाखवतात. मी तुम्हाला जर वाटत असेल ना मी एकटीच आहे उशिरा उठणारी, तर दिस इज माय सिस्टर.
हो का दुखतंय कारण मी ना 2 दिवस लिटरली 2 दिवस ना इतकी ओव्हर थिंकिंग केली ना की मी माझ्या मनात ना चांगल्या गोष्टी इमॅजिन केल्या आणि चांगल्या गोष्टी इमॅजिन करूनच माझ्या डोक्याचं असं झालं. झोपच येईना. मी 4 वाजले तरी मला झोपच येईना. मग मला 4 वाजले त्यावेळेस असं पहाटे मला झोप आली आणि मी उठले 10 वाजता. म्हणजे मी 6 तासाची झोप कंप्लीट केली आणि मी जोपर्यंत 10-12 तास झोपत नाही ना तोपर्यंत माझी झोप कसलीच कंप्लीट होत नाही. ये ना आपण दोघी बोलू. श्रुती, दूध आणि बिस्किट आणि हेच माझं दुपारचं जेवण आहे. कारण हे खाल्ल्यावर मला भूक लागत नाही. असं का बघायली? बोलते मी तुम्हाला नंतर. बाय. पोट घेऊन इतकं खुश आहे ना म्हणजे माझ्या लाईफमधलं सगळ्यात बेस्ट काम होतं हे. त्यानं मला कपाळ आवरायचं आहे तुम्ही बघू शकता. आणि हीच माझी साईड आहे फक्त, माझी जास्त साईड नाही आहे. स्टील माझी मम्मी माझी बहीण म्हणते की तुझे कपडे तुझे जास्त आहेत. ठीक आहे. कारण काय झालं ना आता ट्रायपॉड मी फिक्स करत होते मोबाईल आणि मला ना असा आडवा व्हिडिओ पाहिजे होता आणि आता यूट्यूबसाठी तर आडवाच करायचा आणि आता मी ठरवलंय तर मला यूट्यूब ब्लॉग काढायचे. पण मी आडवा कॅमेरा म्हणजे जो मोबाईल आपण ठेवतो ना ज्या ट्रायपॉडच्या ह्याच्यात तो जास्त उघडतच नव्हता. मग मी टेन्शनमध्ये आले. मी म्हणलं श्रुती आता काय करायचं. पण तिने मला सांगितलं की काय कर फोन सरळच लाव पण ना ट्रायपॉडला ते असं वाकडं करायचं आहे ते कर. झालं. आता काय करू. माझं एवढं पण म्हणजे माझं दिमाग तेवढंच पण चालत नाही असं मला वाटतं. माझी हे नाही आहे पण माझं दिमाग जास्त शार्प चालतच नाही. त्यात माझे काय प्रॉब्लेम. तिचं चालतं त्यात तिचं काय. ते आवडते आणि आवरून तुम्हाला भेटते. बाय. कपाट मी आवरलंय मी तुम्हाला दाखवते. तर हे मी आवरलंय. माझी साईडची जी साईड आहे ना ती मी आवरली पूर्ण. खरं मला आंघोळ करायची ना इरिटेट होतं. हे बघा आंघोळ माझी झाली आहे. हॅलो कर. हाय मेरा नाम है श्रुति और मैं स्टैंडर्ड 10 की स्टूडेंट हूँ और मैं पढ़ाई बिल्कुल नहीं करती. मैं ट्यूशन से गप्पा मारने जाती हूँ. तर आत्ता मी वरती आली आहे रील शूट करायला आणि आता मला काय वाटतंय मी इथं ना वरती जाऊन ना शूट करावं. विच दिस इज द व्ह्यू. आणि मला ना एक गोष्ट आठवली काल परवा दिवशी. मी तुम्हाला ती उद्या सांगेल कारण ब्लॉग खूपच मोठा होईल याच्यानंतर. रील शूट करते आता. रील शूट करून तुम्हाला भेटते. गुड इव्हनिंग. मी झोपले नव्हते पण माझं ना डोकं जास्तच दुखायलं. मम्मी अगं माझी कॅडबरी खाल्ली बरं. तुला येत ब्लॉगमध्ये नको का नको ग का पण असंच बोल काय ते. मला नाही यायचं. मला मम्मी नको. का तू नीट बघितलीस का. मला भेटली तर मी मारेन ना तुला. कॅडबरी मी नाही घेतली. हा हो ना तुझा सगळा विचार करून ठेवते. गायब तर केली. गायब दाखव तुला फक्त कपडे तिला मी कपडे घालू नाही दिले म्हणून तिचा राग आहे माझा. पप्पाला घ्यायचं होतं पण पप्पा अजून आलेले नाही आहेत. 7 वाजलेत. मला वाटतं आजसाठी एवढंच व्लॉग करावा आणि जास्त लॉंग नाही करायचं आहे मला व्लॉग. मी स्टार्टिंग माझ्या व्लॉगची इथून केली होती ना म्हणजे टेरेसवरून. तर मला एंडिंग पण इथंच करायची होती इथेच आणि एडिटिंग करून मग मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये मिळेल. आजसाठी बाय बाय.